अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। मावळते प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी त्यांना टिळक भवन इथं पदभार सुपूर्द केला। दुपारी 4च्या सुमारास औपचारिक पदग्रहण समारंभही मोठ्या उत्साहात पार पडला। काँग्रेसमधील नाराज नेते नारायण राणे ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत। काँग्रेसमधील इतर ज्येष्ठ नेते या समारंभाला मात्र उपस्थित होते। राज्यात काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रयत्न करू आणि अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्येबाबत सरकारला जाब विचारू असं आश्वासन यावेळी अशोक चव्हाण यांनी दिलं। मी मनापासून अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं स्वागत करतो। आमच्या नेतृत्वाने दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि काँग्रेस संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून अशोकरावजीच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही एकत्रपणे सर्वजण महाराष्ट्रातील सर्व नेते कार्यकर्ते सोबत जाऊन आणि काँग्रेस संघटन मजबूत करू अशा प्रकारची अपेक्षा आणि पूर्णपणे विश्वास व्यक्त करतो। एक नवीन सुरुवात या ठिकाणी आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। आगामी येणाऱ्या काळामध्ये पक्षाची बांधणी अतिशय चांगल्या प्रमाणे करावी लागणार आहे। ठीक आहे, निवडणुकांमध्ये हारजीत होत राहते, त्यांनी फारसा त्याचा परिणाम न होऊ देता पुन्हा जोमाने कामाला लागायचं आहे। अनेक विषय आहेत, लक्ष घालायचं। राज्य शासन अनेक आघाडीवर त्यांचे निर्णय चुकत आहेत हे दिसत आहे। दुष्काळ, टंचाई, आत्महत्या, मुस्लिम आरक्षण असे अनेक विषय आहेत की ज्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका संदिग्ध आहे किंबहुना सामान्य माणसाच्या विरोधात आहे असं चित्र एकंदरीत आहे। सविस्तर बोलूया, पण आज फक्त पदभार स्वीकारण्याच्या निमित्ताने आज माणिकरावजींचे आभार मानतो आणि पक्षश्रेष्ठींचे आभार मानतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।